जेव्हा फुटबॉलचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा काही नावं आकडे घेऊन येतील, काही नावं ट्रॉफी घेऊन येतील. पण एक नाव असं असेल जो संपूर्ण पिढीच्या आठवणी घेऊन येईल. एक गरीब बेटावरचा मुलगा ज्याच्याकडे पैसा नव्हता, सुविधा नव्हत्या, पण स्वप्न मात्र जगातलं सगळ्यात मोठं होतं. 21 वर्षाचा एक तरुण 2006 मध्ये जगासमोर पहिल्यांदा उभा राहिला आणि आज 2024 आहे. 41 वर्षाचा तोच तरुण आज जगासमोर एक वेगळा इतिहास लिहितोय. 20 वर्ष, 6 वर्ल्ड कप, अशी कन्सिस्टन्सी फुटबॉलने कधीच पाहिली नव्हती. लोक म्हणाले तो संपला, लोक म्हणाले त्याचं युग संपलं, पण कालच्या उझबेकिस्तान विरुद्ध 2 गोल करत तो लोकांना काहीतरी सांगून गेला. मी अजून इथेच आहे. मी अजूनही इथेच आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो. नमस्कार मंडळी, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा. या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दर्शन कदम मी स्वप्नील कदम. आणि आज आपण बोलणार आहोत एका स्पेशल व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. चला सुरू करूया. आजचा व्हिडिओ हा खूप खास व्हिडिओ असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल. कारण काल उझबेकिस्तान बरोबर मॅच खेळून त्याने इतिहास रचला आहे आणि त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. क्रिस्टियानो रोनाल्डोचे त्याच्या पोर्तुगीज टीमसाठी हायेस्ट मॅच अपीरियन्सेस हा एक नवीन विक्रम गाजलेला आहे. आणि त्याच्यासोबतच क्रिस्टियानो रोनाल्डोने 6 वर्ल्ड कप्समध्ये गोल स्कोअर करून अजून एक नवीन विक्रम गाजलेला आहे. आणि हेच नाही, क्रिस्टियानो रोनाल्डोने पोर्तुगीज टीमसाठी वर्ल्ड कप मध्ये खेळताना सगळ्यात जास्त म्हणजेच 10 गोल मारलेले आहेत. 41 वर्षाचा हा प्लेअर स्वप्नील आज कित्येक युगांसाठी, कित्येक जनरेशनसाठी एक इन्स्पिरेशन आणि एक रोल मॉडेल म्हणून ठरलेला आहे. येस, नक्कीच. आणि हा रोल मॉडेल का बनला? हा त्याच्या ॲटिट्यूडमुळे, त्याच्या खेळामुळे, त्याच्या परफॉर्मन्समुळे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला त्याला डिवचलं गेलं होतं. कंपॅरिझन झाल्या होत्या, त्याच्यावरती टीका झाल्या होत्या. पण प्रत्येक वेळी त्याने जगाला हेच दाखवून दिलं आहे, की तो क्रिस्टियानो रोनाल्डो का आहे? आणि या सगळ्या टीका तो त्याच्या खेळातून व्यक्त करतो आणि त्याच्या खेळाने चूप करतो. क्रिस्टियानो रोनाल्डो हा नुसता रोनाल्डो नसून हा कमबॅक रोनाल्डो त्याच्या नावाने ओळखला जातो. जेव्हा जेव्हा तुम्ही रोनाल्डोला डिवचता तेव्हा तेव्हा रोनाल्डोने त्याचा स्ट्रॉंग कमबॅक केलेला आहे आणि त्याचाच उदाहरण तुम्हाला कालच्या मॅच मध्ये पाहता आलं असेल. आणि आता क्रिस्टियानो रोनाल्डो हा 41 वर्षाचा आहे आणि तरी सुद्धा तीच कन्सिस्टन्सी, तोच परफॉर्मन्स, तीच फिटनेस आणि तोच ॲटिट्यूड घेऊन तो खेळतोय. आज कित्येक 40 क्रॉस केलेल्या प्लेयर्सांची अवस्था आपण बघितली आहे, त्यांचा फिटनेस बघितला आहे, पण रोनाल्डोचा फिटनेस हा नेक्स्ट लेवल आहे आणि त्याच्याच कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन त्याचे फॅन्स आज वेगळ्याच जल्लोषात आहेत आणि त्याचे फॅन्स फार खुश दिसत आहेत. येस. आणि हे खुश होणं म्हणजे स्वाभाविक आहे. कारण एक भरपूर मोठा एक वेट करायला लागला आहे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या फॅन्ससाठी, की एकदा तो येऊ दे, एकदा तो परफॉर्मन्स करू दे, एकदा सगळ्या टिकांना तो गप्प करू दे. आणि काल हे त्याने करून दाखवलंय. आणि ह्याच्यानंतर जे कोणी त्याच्यावरती टीका करतील, त्या सगळ्यांनी 2 वेळा विचार करावा लागेल त्यांना, की यापुढे क्रिस्टियानो रोनाल्डोवरती टीका करायची की नाही. करायची. दी लास्ट डान्स हा लास्ट चान्स आहे क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पोर्तुगीज टीमसाठी. कारण का मला वाटत नाही स्वप्नील की पुढच्या वर्ल्ड कप मध्ये रोनाल्डो कदाचित खेळेल, पण तो बेंचवरनं खेळेल किंवा एक मॅनेजरियल पोझिशनवर असू शकतो.
पण हा लास्ट चान्स आहे पोर्तुगीजसाठी आणि कुठेतरी कालचा परफॉर्मन्स बघता रोनाल्डो हा चान्स ग्रॅब डेफिनेटली करेल. वर्ल्ड कप हा त्यांच्या नावावर लिहून घेईल. येस. आणि तो वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खूप, खूप, खूप जास्त हंग्री आहे आणि त्याने काल ते त्याच्या परफॉर्मन्समधून दाखवलंय. त्याने त्याचा गेम चेंज केला होता. तो नुसताच आपल्या सेल्फ सेंटर्ड गेम नव्हता. तो सगळ्या टीम बरोबर खेळत होता आणि अख्खी टीमसुद्धा त्याच्यासोबत खेळत होती. ही काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे, ही जी पोर्तुगलच्या टीममध्ये मागच्या काही मॅचमध्ये मिसिंग होती आणि ती त्यांनी सुधारलेली आहे आणि याच्यानंतर कदाचित हा असाच परफॉर्मन्स जर त्यांनी कॅरी फॉरवर्ड केला, तर त्यांना वर्ल्ड कप जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत रोखू नाही. शकणार नाही आणि कोणी रोखूही नाही. रोनाल्डो हा डिझर्व्हिंग प्लेयर आहे या वर्ल्ड कपसाठी. मेस्सीने मागच्या वेळी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सो मेस्सीला मी सेकंड पोझिशनवर ठेवेल डेफिनेटली. रोनाल्डो हा डिझर्व्हिंग प्लेयर आहे आणि रोनाल्डोच्या नावावर वर्ल्ड कप ह्या वर्षी झालाच पाहिजे. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला काय वाटतं रोनाल्डोबद्दल. मित्रांनो, हा आमचा एक छोटासा व्हिडिओ होता क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी आणि त्याच्या परफॉर्मन्ससाठी आणि त्याच्या शुभेच्छांसाठी. माझं नाव दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला आपला फुटबॉल, फुटबॉल, आपली आपली भाषा.